आज तुम्हाला असे काही 5 प्रिझर्वेटिव्ह सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या फूड पॅकेटवर दिसले तर एकतर ते फूड खाऊच नका किंवा ते सिव्हिअरली लिमिट करा. आपण सगळे रोजच मोठ्या प्रमाणावर प्रिझर्वेटिव्ह्ज कंझ्युम करतोय. प्रिझर्वेटिव्ह्ज फूड प्रिझर्व करण्यासाठी वापरले जातात, पण जेव्हा त्याचा एक्सेस इंटेक होतो तेव्हा ते आपल्यासाठी हॅझार्डस आहेत. नंबर 1, पोटॅशियम ब्रोमेट E924. पोटॅशियम ब्रोमेट हे बेकरी इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, म्हणजे पाव किंवा स्लाइस ब्रेड बनवताना. ह्याच्यामुळे ब्रेड चांगला पांढरा दिसतो आणि चांगला राईससुद्धा होतो. बट दिस इज क्लासिफाईड अंडर कॅटेगरी 2B कार्सिनोजन. त्यामुळे FSSAIनी 2016 पासून ह्याच्यावर बॅन टाकलाय. तरीसुद्धा आपल्याकडे स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरर ह्याचा वापर सर्रास करतात. त्यामुळे ब्रेड विकत घेताना तो लोकल ठिकाणी न घेता ब्रँडेड घ्या. तो ब्रोमेट फ्री आहे का हे बघा आणि ॲटलिस्ट त्याच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये E924 म्हणजे पोटॅशियम ब्रोमेट नाही आहे ना हे एन्शॉर करा. नंबर 2, सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएट म्हणजे E211 हे सगळ्या कोल्ड्रिंक्समध्ये, सॉफ्ट ड्रिंक्समध्ये आणि पॅकेज्ड फ्रूट ज्युसेसमध्ये असतं. हे जर तुमच्या विटॅमिन C जे फूडमधनं आपण खातो किंवा कधी कधी ह्या पॅकेट ज्युसेसमध्ये सुद्धा ॲडेड असतं, फॉर्टिफाईड असतं. जेव्हा हे प्रिझर्वेटिव्ह विटॅमिन C बरोबर बाइंड होतं तेव्हा बेन्झीन तयार होतं, विच इज अ पोटेंट कार्सिनोजन. ह्याचा इंटेक WHOनी किंवा इवन FSSAIनी खूपच लिमिटेड अलाव केला आहे. म्हणजे 0 ते 5 मिलीग्रॅम पर kg ऑफ वेट. म्हणजे 60 किलोचा माणूस असेल तर त्यांनी फक्त 300 मिलीग्रॅमपर्यंत ह्याचा इंटेक केला पाहिजे. आणि साधारणपणे 330 mlच्या एका कोल्ड्रिंकच्या बॉटलमधनं 45 मिलीग्रॅमपर्यंत ह्याचा इंटेक आपण करतोय. नंबर 3, सोडियम नायट्रेट किंवा सोडियम नायट्राईट म्हणजे E250. हे जनरली कोल्ड स्टोर्ड मीटमध्ये वापरलं जातं, म्हणजे सलामीमध्ये, हॅममध्ये, बेकनमध्ये किंवा सॉसेजेसमध्ये. ह्याचा उपयोग का करतात तर फूड बॉर्न बोट्युलिझम होऊ नये म्हणून. पण ह्याचा एक्सेस इंटेक हार्मफुल आहे. इनफॅक्ट जेव्हा हे प्रोसेस्ड मीट डिरेक्टली हाय टेम्परेचरला एक्सपोज होतं तेव्हा नायट्रोझोमाइन्स रिलीज होतात, विच इज अ पोटेंट कार्सिनोजन, ज्याच्याने कोलन कॅन्सर होऊ शकतो. ह्याचा इंटेक अतिशय मिनिमाइज करा. मी तर म्हणेन प्रोसेस्ड चिकन किंवा मीट खाऊच नका. फ्रेश चिकन खा, फ्रेश मीट खा. आणि तरी तुम्हाला हे प्रोसेस्ड फूड वापरायचं असेल किंवा हे कोल्ड कट्स वापरायचं असतील तर ते थॉ करून हळूहळू रूम टेम्परेचरला आल्यानंतरच ते हीटला एक्सपोज करा. नंबर 4, प्रोपाइल पॅराबेन म्हणजे E216. हे अशा फूडमध्ये असतं त्याच्यामध्ये मॉइश्चर राहतं, म्हणजे डॉनट्समध्ये, स्लाइस केकमध्ये किंवा कप केक्समध्ये. हे हॅझार्डस आहेच बिकॉज ह्याचा एक्सेस इंटेक जर केला तर हे एंडोक्राईन डिस्रप्टर म्हणून काम करतं. त्यामुळे अशा गोष्टी म्हणजे पॅकेज्ड केक किंवा कपकेकचा इंटेक अगदी मिनिमल ठेवा. नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाचं, BHA किंवा TBHQ म्हणजे INS 319 किंवा INS 320. जनरली हे ज्या पॅकेट फूडमध्ये ऑइल आहे त्या पॅकेट फूडमध्ये असतंच. हे ऑइल रॅन्सिड होऊ नये म्हणून वापरलं जातं. बट दिस ऑल्सो कम्स अंडर कॅटेगरी 2B कार्सिनोजन. ह्याचा इंटेक मिनिममच हवा, म्हणजे WHOनी गाईडलाईन्स दिल्याप्रमाणे 0.5 मिलीग्रॅम पर kg ऑफ द वेट. म्हणजे एखाद्या माणसाचं वजन जर 60 kg असेल तर त्यांनी फक्त 30 मिलीग्रॅमपर्यंत ह्याचा इंटेक ठेवला पाहिजे. वेरॅज हे सगळ्या प्रकारच्या चिप्समध्ये, फरसांड्समध्ये, बिस्किट्समध्ये दिसतं आणि साधारणपणे लार्ज अमाऊंटमध्ये चिप्सचं जे पॅकेट असतं ते तुम्हाला 10 मिलीग्रॅमपर्यंत ह्याचा इंटेक देऊ शकतं. इन माय ओपिनियन तुम्हाला जर पॅकेज्ड फूड खायचं असेल तर त्याचा इंटेक अगदी मिनिमल ठेवा. त्याच्यावरची इन्ग्रेडियंट लिस्ट वाचा, कोणते प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये आहेत, कोणते कलर्स आहेत ह्याचा नीट अभ्यास करा आणि या सगळ्याचा इंटेक अतिशय लिमिटेड ठेवा. सी यू.